नमस्कार, साधना जोमस रेसिपीज मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पनीर भुर्जी। पनीर भुर्जी हे एक स्ट्रीट फूड आहे। ते ठेल्यावर, ढाब्यावर किंवा हॉटेलमध्येही भेटतं। अगदी 15 मिनिटात होणारी ही रेसिपी आहे। मुलांच्या डब्याला तुम्ही देखील देऊ शकता आणि खूप झटपट होते। चला तर मग सुरुवात करूया पनीर भुर्जी बनवायला। पनीर भुर्जी बनवण्यासाठी येथे मी 150 ग्रॅम पनीर घेतलेले। आता ते आपल्याला किसून घ्यायचे। पनीर किसून घेण्याऐवजी तुम्ही कुस्करून देखील घेऊ शकता। पनीर किसून झालेलं आहे। कढईमध्ये तेल टाकून घेऊया। तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता। तेल गरम झालेलं आहे। आता इथे मी 3 बारीक चिरलेले कांदे घेतले, मीडियम साइजचे, ते टाकून घेऊया। कांदा आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत कांदा परतवून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला टाकायचे हिरवी मिरची आणि लसूण यांचा ठेचा बनवून घेतलेला आहे, एकत्र क्रश करून घेतलेला आहे। येथे मी आले वापरलेले नाही, तुम्हाला हवा असल्यास तुम्ही आले वापरू शकता। 3 हिरव्या मिरच्या आणि 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या। आता आपल्याला हे व्यवस्थित परतवून घ्यायचे, लसणाची रॉ स्मेल जाण्यासाठी। हिरवी मिरची, लसूण व्यवस्थित परतवून घेतलाय। आता त्यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे। हिंग, अर्धा चमच हळद पावडर, 1 चमच धने पावडर, 1 चमच जिरे पावडर, 1 चमच गरम मसाला आणि 1 मोठा चमच लाल मिरची पावडर। सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। यामध्ये आपल्याला 1 बारीक कट केलेला टोमॅटो टाकायचा आहे। फार बारीक नाही केलाय, तुम्ही यापेक्षा बारीक चिरून घेऊ शकता। तसेच मटार टाकायचे, बारीक चिरलेला गाजर। मुलं भुर्जीमध्ये भाज्या आवडीने खातील, त्यामुळे मी येथे आवर्जून भाज्या टाकल्याय। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। आणि वरून झाकण ठेवून घ्यायचे। हवा असल्यास तुम्ही येथे थोडं पाणी देखील टाकू शकता, मसाले जळू नये म्हणून। झाकण ठेवूया। भाज्यांमध्ये थोडं पाणी टाकून घेऊया, म्हणजे त्या पटकन शिजतील आणि मसाले जळणार नाही। कलर येथे तुम्ही बघू शकता, काय छान दिसतायत भाज्या। पुन्हा झाकण ठेवून शिजवून घेऊया। सोबतच येथे मी बारीक चिरलेली शिमला मिरची आहे ती टाकत आहे। शिमला मिरची तशी पटकन शिजते। पुन्हा झाकण ठेवून देऊया। भाज्या शिजलेल्या आहेत, तुम्ही येथे बघू शकता, काय छान दिसतायत, जबरदस्त कलरफुल, मस्तच। आता यामध्ये आपल्याला पनीर टाकून घ्यायचे। तसेच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। आपण अगोदर देखील मीठ वापरलेलं आहे, त्या अंदाजानेच आपल्याला मीठ टाकायचे।
पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा व तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून कळवा। खूपच छान होते। जेव्हा रोजचीच भाजी करायचा कंटाळा येतो तेव्हा या पद्धतीने नक्कीच पनीर भुर्जी बनवून बघा। सर्व व्यवस्थित मिक्स करून झालेले। आता आपल्याला 3 ते 4 मिनिटे ही भुर्जी शिजवून घ्यायची आहे। पनीर जास्त वेळ शिजवून नाही घ्यायचं। आपली गरमागरम पनीर भुर्जी तयार आहे। वाव, खूपच छान दिसते। तुम्ही बघू शकता टेक्स्चर काय सुंदर दिसतंय, कलर देखील जबरदस्त। गार्निश करूया बारीक चिरलेल्या कोथिंबीरीने। खूप सारी कोथिंबीर, मस्तच। गॅसची फ्लेम ऑफ करूया आणि सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया। खूपच छान। पनीर भुर्जी म्हटल्यावर पाव हे आलेच। काही ठिकाणी ब्रेड सोबत खातात, परंतु आमच्याकडे पावासोबतच सर्व केली जाते। चला तर मग पाव शेकून घेऊया। त्याच कढईमध्ये इथे बटर टाकून घ्यायचे। आपण ह्याच कढईचा का उपयोग करतोय तर त्याला ही चटणी म्हणजे भुर्जी चिटकलेली आहे ती आता पावासोबत मस्तपैकी शेकवून घेऊया। पाव तिच्यासोबत मस्तपैकी शेकवून घेऊया। एकदम स्ट्रीट स्टाईल बनवून बघणार ना? मस्त। खूपच छान। थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर। आपली गरमागरम आणि झटपट होणारी स्ट्रीट स्टाईल पनीर भुर्जी तयार आहे। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या रेसिपीला नक्कीच लाईक करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, सोबत घंटी दाबा। त्याने काय होईल, माझ्या नवीन येणाऱ्या रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला ताबडतोब मिळेल व तुमची कुठली रेसिपी, कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही। धन्यवाद।